बाहेर भेटतात सेम असे मोमोज आज मी घरी बनवले. तर हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी अनिशा घेऊन आली आहे परत एकदा एक मिनी ब्लॉग. आधी तर सकाळी चहा घेतला. त्यानंतर मग सगळीकडेच गॅसची तंगी चालू असल्यामुळे आम्ही पण चूल मांडली होती आणि चुलीवरती स्वयंपाक करून घेतला होता. जितका होईल तितका चुलीवरती स्वयंपाक करून घ्या आणि गॅसची बचत करा. म्हणजे कधीतरी चहा पाण्याला वगैरे गॅस इस्तेमाल करता येईल. तर मी पण चुलीवरती छान असं स्वयंपाक करून घेतला आणि चुलीवरती स्वयंपाक केला आहे म्हणून आधी तर तोंडाला पाणी सुटलं. म्हणून मग पोटभर जेवण करून घेतलं. त्यानंतर मग मेसचे डबे दिले. मेसचे डबे वगैरे देऊन आले आणि मग मुलांचं थोडंसं खेळणं वगैरे चालू होतं. मग मी घेतले होते इकडे मोमोज करायला. तर आज मला मोमोज बनवायचे होते. त्यासाठी इकडे मी कोबी वगैरे छान अशी किसून घेतली. कोबी आणि गाजरच किसून घेतलं आणि कांदा बारीक चॉप करून घेतला आणि त्यामध्ये मला त्रिशा मदत करत होती काय करायचं ते. त्यानंतर मग एका कढईमध्ये तेल टाकलं, लसूण टाकला चिरून आणि मग थोडासा कांदा टाकला आणि छान असं फ्राय करून घेतलं. त्यानंतर मग कोबी आणि गाजर खिसलेलं ते कोबी आणि गाजर टाकून दिलं आणि छान असं फ्राय करून घेतलं. त्याच्यातलं पाणी सगळं सुकवून घेतलं. त्यानंतर मग इकडं मैद्याचं पीठ थोडंसं मळून घेतलं मीठ टाकून. छान असं मळून 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं आणि त्यानंतर मग गोल गोल अशी रोटी बनवल्यासारखी बनवून घेतली आणि मग त्याच्यामध्ये कोबीचा मसाला भरून घेतला आणि छान छान असा मोदकाचा आकार दिला आणि मग उकडायला ठेवून दिलं. त्यानंतर मग इकडं रेड चटणीसाठी टोमॅटो आणि लसूण टाकून घेतला आणि छान असं उकळून घेतलं. त्यानंतर मग इकडं मोमोज तयार झाले होते. सगळ्यांना मोमोज खायला दिले आणि सगळ्यांना खूप जास्ती मोमोज आवडले होते. त्यानंतर मी पण खाऊन बघितलं. आधी रेड चटणीसोबत, नंतर व्हाईट चटणीसोबत खाऊन बघितलं आणि खूपच टेस्टी झाले होते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.